अबुधाबी मास्टर्स मध्ये भारताला सुवर्ण, किशोर कुमार मोगरचा हॅमर थ्रो मध्ये सुवर्ण, तर मोहम्मद अन्सारी यांना कांस्य पदकाची कमाई. आसाम शाळेतील 100 गुणवंत विद्यार्थी करणार इस्रोची सफर. 15 ते 20 फेब्रुवारी दरम्यान शैक्षणिक सहल. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली माहिती. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत आज 3 महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांना मान्यता. कसारा ते मनमाड दरम्यान 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेचा समावेश. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत दिली माहिती. नरेगा अंतर्गत कामांना मिळणार गती. पानंद रस्त्यांवरील कामांची मर्यादा हटणार. मंत्री भरत गोगावले यांनी दिली माहिती. न्यायमूर्ती श्रीमती SM जावळकर यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन. लोकशाही बळकटीसाठी एक प्रेरणादायी चळवळ. पळसदरी जवळ रेल्वे ट्रॅकला आग. CST लोकल 1.5 तास ठप्प. सुदैवाने मोटरमॅनच्या तत्परतेमुळे जीवहानी व दुर्दैवी घटना टळली. पुण्यात विकसित भारत महावर्ल्ड एक्स्पोचं आयोजन. स्वदेशी आरोग्य पद्धती, शाश्वत जीवनशैली आणि व्यापाराला चालना देण्याचा उद्देश. भारताची कृषी बाजारपेठ कुणासाठी खुली होणार नाही. शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावं, मुख्यमंत्री फडणवीस यांचं प्रतिपादन. मुंबईत पॉड टॅक्सी सेवेला हिरवा कंदील. आराखडा तातडीने तयार करा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे निर्देश. राज्यातील महापशुधन एक्स्पोचं मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन. प्रदर्शनात पशुवैद्यकीय तज्ञांचं मार्गदर्शन.